अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्व स्वामी भक्तांना नमस्कार। मानवतेचा महापुजारी स्वामी विवेकानंद समर्थ भक्त सुनील चिंचोलकर लिखित हे पुस्तक वाचनात आलं आणि हे पुस्तक वाचत असताना एक प्रसंग मला अगदी लक्ष वेधून गेला। तो प्रसंग होता पिंडदानाचा आणि आता सध्याला पितृ पंधरवडा सुरू आहे, तेव्हा हा प्रसंग आपल्यासोबत आता शेअर करत आहे। क्षुदिराम म्हणजे रामकृष्ण परमहंसांचे वडील। एकदा वयाच्या 60व्या वर्षी ह्या क्षुदिरामांच्या मनामध्ये आलं आणि साल होतं 1835 बरं का। आणि त्यांना असं वाटलं की आपण गयेला जावं, आपले जे सगळे पूर्वज आहेत त्या पूर्वजांसाठी श्राद्ध कर्म करावं। अशी मान्यता आहे की चैत्र महिन्यामध्ये जर गयेला गेलं आणि तिथं पिंडदान केलं आणि आपल्या सगळ्या पूर्वजांच्या नावाने काही दानधर्म श्राद्ध कर्म केलं तर या सगळ्या सत्कर्मामुळे किंवा या दानधर्मामुळे श्राद्ध कर्मामुळे पूर्वजांना सद्गती प्राप्त होते, अशा प्रकारची त्या ठिकाणी लोकांची कल्पना आहे, मान्यता आहे। हे क्षुदिरामांच्या कानावर आल्यामुळे त्यांनी ठरवलं की आता आपण गयेला जायचं आणि आपल्या पूर्वजांसाठी श्राद्ध कर्म करून यायचं। मग क्षुदिराम अत्यंत श्रद्धेने आपल्या वयाच्या 60व्या वर्षी गाडीची व्यवस्था नव्हती आणि गाठी पैसाही नव्हता, त्यामुळे अगदी पायी प्रवास करत त्यांनी गया गाठलं आणि त्या ठिकाणी गदाधराच्या मंदिरात त्यांनी सगळ्या म्हणजे जी श्राद्ध कर्म होतं, धार्मिक कृत्य होतं, पिंडदान केलं आणि यामुळे त्यांना एक मानसिक समाधान प्राप्त झालं। आपल्या हातून अशा प्रकारे पूर्वजांच्या उद्धाराचं कर्म झालेलं आहे, त्यामुळे त्यांना खूप समाधान वाटलं। परतीचा दिवस जवळ आला। त्या दिवशी रात्री शेवटचा मुक्काम त्यांचा गयेमध्ये होता आणि त्यांना एक सुंदर असं स्वप्न पडलं। सगळे पितर रांगेमध्ये उभे आहेत असं त्यांना दिसलं आणि भगवान गदाधराने त्या सगळ्या पितरांचा उद्धार केलेला आहे आणि हे सगळे आपल्याला भरभरून म्हणजे क्षुदिरामांचे पितर क्षुदिरामांना भरभरून आशीर्वाद देत आहे असं त्यांना दिसलं। एका सिंहासनावर भगवान गदाधर बसलेले आहेत आणि आपले सगळे पूर्वज त्यांच्या दर्शनाने कृतार्थ झालेले आहेत असं त्यांना दिसलं। आपल्या हातून अशा प्रकारचं निर्व्याज, निर्मोह आणि निस्वार्थ असं धर्मकृत्य घडलं आहे याचा आनंद त्यांना स्वप्नात मिळाला। आणि दुसरं आश्चर्य असं की त्याच वेळेस भगवान गदाधर प्रत्यक्ष प्रकट झाले आणि त्यांनी स्वप्नात दृष्टांत दिला की मी तुझ्या पोटी जन्माला येणार आहे आणि तुझी सेवा घेणार आहे। आणि त्याचमुळे क्षुदिरामांनी आपल्या मुलाचं नाव गदाधर ठेवलं होतं आणि हाच गदाधर पुढे रामकृष्ण परमहंस झाले आणि स्वामी विवेकानंदांचे ते गुरुवर्य ठरले। म्हणजे आपली ही परंपरा किती महान आहे। 1835 साली पायी चालत जाऊन रामकृष्ण परमहंसांच्या वडिलांनी गयेला जाऊन आपल्या पूर्वजांसाठी श्राद्ध कर्म केलं, दानधर्म केला। गाठीशी पैसा नसताना सुद्धा त्याची तजवीज करून त्यांनी त्या ठिकाणी पुण्यकर्म ते केलं आणि त्या पुण्यकर्मामुळे त्यांनी जे मनोभावे ते केलं होतं त्यामुळे त्यांचे पूर्वज जे होते, पितर जे होते ते संतुष्ट झाले आणि त्यांनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिला, शिवाय गदाधराचा आशीर्वादही मिळाला आणि या सगळ्या पुण्यकर्मामुळे त्यांच्या पोटी रामकृष्ण परमहंसांसारखा पुत्र जन्माला आला। ही कथा आपल्याला काय सांगते तर ह्या पितृ पंधरवड्यामध्ये जर का आपण मोठ्या श्रद्धेने, विश्वासाने आपल्या पूर्वजांसाठी त्यांचं स्मरण करून त्यांच्या तिथीला जर का आपण हे श्राद्ध कर्म असेल, तर्पण असेल, ह्या जर का विधी आपण योग्यरित्या केल्या तर नक्कीच आपल्याला सुद्धा समाधान मिळेल आणि पितर देखील तुमच्या तर्पणाने तृप्त होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील। श्री गुरुदेव दत्त। अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा।